हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आणि आज आहे गावी जायचा दिवस. सो वाजल्यात सकाळचे 5-5:30 आणि आम्ही आता 7 वाजेपर्यंत निघणार आहे गावी जायला. सो बघूया व्लॉग कसा बनतो. आणि घरात अजून सामानची पॅकिंग चालू आहे, झाली आहे हे बघा. चला फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि माझी मम्मी आमच्यासाठी खायला बनवते मेथीचे पराठे. आणि मम्मीने सकाळ सकाळ उठून बनवलं आहे प्रॉन्स राईस आमच्यासाठी, की दुपारी आम्ही गाडी खाऊ असं. सो त्याला तुम्हाला दाखवतो. हे बघा काय पसारा आहे, फोटो काढतोय. बोललीस लिओ 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 गावी जायचं, फिरायला जायचं. आपण गावी फिरायला जायचं. चला फिरायला जायचं ना आपण. फायनली गाईज मी फ्रेश झालो आहे, कपडे चेंज केले आहे, बॅग पण झाल्यात बांधून. आता मी चाललो आहे डायरेक्ट मस्त गाडीत बसणार आणि निघणार गावी जायला. सगळं झालेलं आहे, चला दाखवतो. सगळं मस्तपैकी रेडी झाले आहेत, फक्त निघायची तयारी बाकी आहे. ही लिफ्ट नाही येत आहे. आली आली आली, चला. सगळे खाली जाऊन उभे आहेत, फक्त बस हे शर्ट घ्यायचं राहिलेलं म्हणून थांबलेलो. जातो आता. तक्रार झालं, गाडी धुतली, कपडे इस्त्री करायला दिले, कपडे इस्त्री करून घेतले, आंघोळ केली, बॅगा सगळ्या पॅक केल्या, बांधल्या. चला काय कुठे एवढं सगळं सामान ठेवायचं आता. यशकडे आहे. यश कुठे आहे? ठेव लिओला चढवरती. हे पुढे ठीक आहे, ते ॲडजस्ट करू. दरवाजा बंद कर वल्लभ. गाव डिकी लावून टाक. त्याला बसा बसा, गाडीत बसा. मी येतो इस्त्रीवाल्याकडे जाऊन येतो. सो फायनली सगळं झालं आणि आता मी निघालो आहे गावी जायला. चला. ही बघा खादाड बोका, नुसतं खा. कुठे बसले आपण? आता आम्ही पोचलो आहे पनवेलला. भूक लागलेली म्हणून थांबलेली इथे जेवायला. हे बघा हॉटेल 712, खूप फेमस हॉटेल आहे. तुम्ही रील्सवर बघितलं असणार, खूप फेमस आहे. हे आहे हॉटेल 712. हे बघा अशी यांची एंट्री.
कुठे थांबायला जाऊ नको हा? थांबायला जाऊ नको, चल सर आतमध्ये घेऊन लिओ. त्याची धाड नको यार असं करू. आपण तू घट्ट पकड ना त्याला पट्ट्याकडून. पट्ट्याकडून घट्ट पकडून ती असं पकड, असं इथे इथे असं पकड, जायला नको कुठे. चल वरती चल. कसं आहे वल्लभ? माझं तोंड नको का? तू पण का? ठीक आहे. आपल्याला ना आईच्या हातचं काही सवय ना, माझा कधी बरं. मेरी ख्वाब में है कोई राज तेरा, शायद मेरी जान का सदका मांगे तेरी जुदाई, शायद मेरी जान का सदका मांगे तेरी जुदाई, तू बोले तो बन जाऊं मैं दुल्हा सौदाई, मैं भी नाचूं मैं नाऊं सोने यार तू चलो तेरी राह दुल्हे. आता मी पोचलो आहे रत्नागिरीला आणि वाजलेत संध्याकाळचे 6. आम्ही निघालेलो सकाळी 6 वाजता. चहा पियाला थांबलेले, मला वडापाव खाऊया आणि मग करूया पुढचा प्रवास. सो चला बघूया कसं होतं पुढचा प्रवास. इकडपर्यंत तर खूप चांगला झाला आहे. हे बघा रत्नागिरीचे रस्ते. आमच्या वसई विरारपेक्षा भारी रस्ते आहेत. काय आलं? काय नाही येतं. अरे तू कॉल लावून आणि विचार तिला तुझ्या आत्याला. कुठे जायचं होतं बाबू? कुठे जायचं होतं? नंबर लॉक करी ना भेंडी. माझा व्हिडिओ बघा इथे थांबलो आम्ही वडापाव खायला. मस्त छोटासा स्टॉल आहे हे बघा. आमच्या गावी असे स्टॉल असतात. आमच्या गावी तुम्हाला असं प्रॉपर शॉप नाही भेटणार, तुम्हाला सगळे असे स्टॉल दिसणार. हे आमचे उपाशी बसले तिथे वडापाव खायला. बस खाली बस. बस खाली बस, खाली बस. अबू कसं गुड बॉय आहे. गुड बॉय गुड बॉय. ए बस तिकडे. थँक्यू. बघितलं 3.5 तास दाखवतो. म्हणजे 4 तास धर. सो फायनली 13 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे आमच्या घरी. हे बघा. आणि लॉकचं नाही उघडतं लॉक. नाही बोल बोल. लॉक नाही उघडत आहे. कसं वाटलं प्रवास करून 13-14 तास? मला सवय आहे. खूप सुंदर. आय एम नॉट क्राईंग अबाउट इट. हा बुंगतोय बघ. फायनली आम्ही पोहोचले.
फायनली आम्ही आलो आतमध्ये. आमच्या या गेटची चावी विसरून डायरेक्ट उड्या मारून आतमध्ये आलो आहे. तर आज चल 2 महिन्याचे 2 गावी आलो. हा बघा आमचा नवीन टी व्ही. हा कोणता ब्रँड आहे? एज. काय झालं मॅडम? ओके. हे बघा आमचं रूम, आमचं घर कसं आहे. इकडे बटन देवाऱ्याची लाईट. हां हे बघा. आता मस्त जेवणार आणि झोपणार. तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? या व्हिडिओमध्ये नक्की कळवा, कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.